नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये। आणि सकाळचे वाजलेले आहेत 10:30 झालेले आहेत आणि 10 वाजता आपल्याला पोहोचायचं होतं। बट आजचा कंटेंट आहे तो म्हणजे भांडूपतल्या उत्साही मित्रमंडळाचा, तो आहे की मोफत छत्री वाटप आणि त्याचप्रमाणे रंगाक्षरे पावसाची, म्हणजे काहीतरी वेगळं युनिक कंटेंट आज तुम्हाला बघायला भेटणार आपल्या चॅनलवरती। 2 वर्ष आपल्याकडून हा स्किप झाला कंटेंट, पण यावर्षी ठरवला की हा कंटेंट आपण शूट करायचा आहे आणि बघूया काय आहे रंगाक्षरे पावसांची। कारण की आता पाऊस सुरुवात झालेली आहे, पावसाला सुरुवात झालेली आहे, जून महिना चालू झालेला आहे, गणपती बाप्पाची सगळ्यांना ओढ लागलेली आहे। त्याचप्रमाणे हा जो कंटेंट आहे काहीतरी युनिक कंटेंट आहे रंगाक्षरे पावसांची, हा उत्साही मित्रमंडळाचा। जाऊया चला आता कव्हर करायला हा कंटेंट कोकण नगरला। स्टे ट्यून। अमरेला पेंटिंग आणि कॅलिग्राफी वर्कशॉप, मला वाटतं यंदाचं हे 4थं वर्ष। यावर्षी देखील या मंडळाने सर्व कलाकारांना संधी मिळावी, बालकलाकारांना संधी मिळावी याकरता हा त्यांचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे, उपक्रम ठेवलेला आहे, तो दरवर्षीप्रमाणे ठेवलेला आहे। प्रथमतः उत्साही मित्रमंडळाचे मी खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे संधी दिलेली आहे। आम्ही आमचे काम अतिशय चांगल्यारीत्या देण्याचा प्रयत्न करू। येथे उपस्थित मंडळाचे सदस्य कोणी केली जाते ही कुठे बाजारात मिळत नाही तशी प्रकारची छत्री, आणि त्यामुळे आपली छत्री बाजारापेक्षा एकदम वेगळी, अद्वितीय, वेगळीच अशी छान दिसण्यासाठी तुम्ही या सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा। ही छत्री जी सफेद आहे, ट्रान्सपरंट काय म्हणू आपण, त्याच्यावरती जे काय ॲक्रेलिक रंग आहे त्याचं आपल्याला काम करायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुलं चांगले कपडे घालून आलेले आहेत त्यांनी सावधान राहा, कारण हे जे छत्रीवरचे रंग आहे तो जरा जरी तुमच्या कपड्यांवरती डाग लागला तरी तो जाणार नाही। तुमच्या कपड्यांवरती जो डाग लागला तो जाणार नाहीये, त्यामुळे खूप सांभाळून काम करा। दुसरी गोष्ट, तुम्हाला दिल्यानंतर ही जी छत्री आहे त्या छत्रीला पाण्यामध्ये संपूर्ण चांगली चपचपीत भिजवून घ्यायची आहे। नंतर त्याच्यावरती चांगला हात फिरवायचा आणि पाणी काढून टाकायचं आणि मग 1, 2 फार फार तिसरा, या 2 ते 3 रंगांमध्येच काय करायचंय, छत्री रंगवायची आहे। कारण का जर तुम्ही सगळेच रंग छत्रीवरती टाकले तर ती छत्री एकदम खूपच किचकट दिसेल। त्यापेक्षा कमी रंग वापरून 2 ते 3 शेडमध्ये तुम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न करा आणि उगाच घट्ट कलर मारू नका। जर का तुम्ही त्या छत्रीला फक्त घट्ट कलर मारला तर तो रंग फपल्याने निघून जाईल आणि तो सुकायलाही वेळ लागेल। लक्ष द्या सर्वांच्या, कोणी भरपूर थपथपीत रंग मारू नका, अगदी पातळ रंग मारा। तिथे समोर बघा ठेवलेले आहेत, प्लेन पण आहेत, वेगळे टेक्स्चर वाले पण आहेत, त्याच्यानुसार तुम्ही शेडिंग बघा आणि तुम्हाला जे ब्रश किंवा स्पंज दिला जाईल तो परत जागेवरती आणून द्या, कारण प्रत्येकाला लागणार आहे। आणि जो घाई करेल, मला वाटतं त्याची छत्री मला वाटत नाही ती चांगली होईल। जो लक्षपूर्वक वेळ देऊन काम करेल त्याची छत्री खूप चांगली होईल आणि तुम्ही मग बाजारात किंवा कुठे फिरायला जाताना जेव्हा छत्री बाहेर जेव्हा तुमची निघेल त्यावेळेस ती लोक त्याच्याकडे बघत राहतील। आणि या छत्रीवरती लिहिण्याचा असा एक सुंदर असा मेसेज खूप चांगल्या अक्षरलेखनात कॅलिग्राफी करून तुम्हाला लिहायचं आहे। जर तुम्हाला नाही जमला तरी ते आर्टिस्ट आहेत, ते तुम्हाला लिहून देतील आणि ते व्यवस्थितरित्या लिहिलं तर ती छत्री तुमची अगदी आकर्षक दिसेल, खूप सुंदर दिसेल। तेव्हा पुन्हा हे लक्षात टिप्स लक्षात राहतील तुमच्या। करायला पाहिजे असं काय नाही, छत्री जाऊन पिंपामध्ये बुडवलीत ना तरी चालेल।
काहीतरी बुडवून घे तिकडून गिरपामध्ये, त्याच्यातून बुडवून घे, व्यवस्थित हात मारून घ्या सगळ्या बाजूला. पहिली छत्री धुवून घे, त्याच्यानंतर पाणी सगळं पुसून टाकलेल्या हाताने. रंग घट्ट घेऊ नका, नाहीतर ते रंग निघणारच. धुतल्यानंतर छत्री पुसून घेतली, त्यावरचं पाणी सगळं घालून टाकलं. जसं आपण नवीन कपडे घेतल्यानंतर त्याचा खळ घालवण्यासाठी कपडे पाण्यातून काढतो की नाही, असंच नवीन छत्री आहे आणि त्याच्यावरती आपण ही छत्री पाण्यात धुवून घेतली आणि पाणी पुसून घेतलं. स्पंज घेतलेला आहे, त्यानंतर स्पंजनी कलर काम केलेलं छत्रीला. ब्रशचीच गरज आहे असं नाही, तुम्ही अगदी कापडाचा गोळा देखील घेऊन तुम्ही काम करू शकता. हे फास्ट काम आहे. सगळी सांगितले स्पंज असणं, स्पंज असेल तर चालेल, पण त्याबरोबर कापडाचा गोळा सुद्धा चालू शकतो. सगळ्यांनी डेमो नीट लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला तो खूप फायदेशीर ठरेल. फक्त एका फक्त 3 कलरच्या शेडने खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्याला एक चित्र थोड्या वेळाने ते रंग सगळा क्लिअर होईल. नंतर पाणी जास्त आलं तर थोडंसं असतं. आता ह्याच्यावरती तुम्ही एखादा मेसेज लिहिला, काय रे 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 पावसा, किंवा खूप काहीतरी छानपैकी गाणं लिहिलं, चांगला सुविचार लिहिला, हा कोणता पर्यावरणाचा मेसेज लिहिला, शाळेत जाणारी कोणती गोष्ट तरी चालू शकते. तर ते झाल्यावरती तिला व्यवस्थित हे करून जरा सुकवायची. ती सुकल्यानंतर काय करायचं, नंतर मेसेज लिहायचा, लगेच लिहायचा. आलं लक्षात? छत्रीवरती कॅलिग्राफी कशी करतात ना ते आता मी तुम्हाला दाखवतो. आणि हा दादा आपल्याला करून दाखवणार आहे छत्रीवरती कॅलिग्राफी. त्याला सांगितलं का त्याला? ते बघूया आता कशी कॅलिग्राफी करतात छत्रीवरती. परत आणून देशील?
चला तर म्हणते फायनली आता आपला ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे आणि इकडे बघू शकता खूप सारे अजून छत्री रंगवण्याचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे आपला अभिसुद्धा इथे बसलेला आहे पेंटिंग करायला आणि खूप वेळ अरे वा अभिने ट्री वगैरे काढलेलं एकदम झाड वगैरे काढलेलं थोडं नेचरचा फील दाखवत आहे. अभि काय किती वर्ष चालते आपल्याकडे उत्साह इकडे कार्यक्रम? गेली सलग 4 ते 5 वर्ष हा इव्हेंट चालतो रंगाक्षरे पावसाची ह्या नावाने. आणि ॲक्च्युली दरवर्षी तुफान गर्दी असते इथे छत्री रंगवायला. आपण कमीत कमी 200 छत्र्या फ्रीमध्ये हे करतो डिस्ट्रीब्यूट करतो आणि बाकीचे इतर चार्जेबल असतात ते सुद्धा मिनिमम व्हॅल्यूमध्ये लाईक 100 रुपये 200 रुपये आहे. आणि मुलांचा उत्साह कसा असतो इथल्या? अरे खूप 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 म्हणजे ॲक्च्युली लहान मुलांसाठी तरी पर्वणीच आहे. पेंटिंग करण्यासाठी वर्कशॉप आहे, कॅलिग्राफी शिकवली जाते इथे, कॅलिग्राफी केली जाते छत्र्यांवरती आणि त्याच्यामुळे मुलांना जरा कलेची आवड येते. तर हा एक अनोखा उपक्रम दरवर्षी गेली सलग 4 ते 5 वर्ष उत्साही मित्रमंडळ मोठ्या थाटामाटात करतात. आणि पाऊस चालू झाल्याची एक म्हणजे म्हणतात ना की चाहूल लागते पावसाची म्हणजे पाऊस चालू झाला. आणि खरोखर आपल्याकडे आता पावसाची सुरुवात झालेली आहे. सो म्हणजे हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक येऊन दे. या छोट्या मुलांनी जे काय पेंटिंग्स वगैरे केलेल्या आणि आपल्याला सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न केला. खूप सारी गर्दी आहे इथे लहान मुलांची. मी शॉर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न केला आणि लाईक येऊन द्या छोट्या मुलांसाठी. आणि तुम्ही सुद्धा पाऊस एन्जॉय करा आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.